त्याचसोबतच तेल तापल्यानंतर छान अशी आपल्याला इथे थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे घालून घ्यायचं आहे. आता तडतडल्यानंतरच ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, कारण जोपर्यंत हे भाजी जिरे मोहरी आपले तडतडत नाही तोपर्यंत त्यांना मस्त असं स्मेल येत नाही. कारण जे पण आपण तडतडलेला असतो ना त्याचा एक वेगळा स्मेल असतो जो भाज्यांमध्ये येतो. तर त्या पद्धतीचं आपल्याला तडतडेपर्यंत छान असं इथे थांबायचं आहे, म्हणजे अगदी 2-3 मिनिटं. नंतर छान तडतडल्यानंतर बाकीची प्रोसेस करायची आहे. तर आता हे तुम्हाला आवाज येतच असेल तर माझी जिरे मोहरी तडतडली आहे. नंतर त्यामध्ये थोडासा मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. त्याचसोबतच इथे जो ठेचलेला मी लसूण घेतलेला होता तो सुद्धा मी घालून देणार आहे. आता तेलामध्ये मी जिरे मोहरी कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण एवढं घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की